नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्यात महादेव कोळी जमातीचे हजारो लोक असून या महादेव कोळी आदिवासी जमातीतील आदिवासी विद्यार्थी सोयी सुविधेपासून वंचित आहेत। त्याचबरोबर जातीच्या प्रमाणपत्राविना कित्येक महादेव कोळी आदिवासी जमातीचे विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षणापासून वंचित आहेत। त्यामुळे महादेव कोळी आदिवासी जमातींना जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी विरंगना झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांना निवेदन देऊन महादेव कोळी आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी विरंगना झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या गीतांजली कोळी काय म्हणाले ते पाहूया। नमस्कार, मी गीतांजली कोळी। संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांना न्याय मिळण्यासाठी, यांना सुलभतेने प्रमाणपत्र राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मिळण्यासाठी, आमच्या वंचित विद्यार्थ्यांचं नुकसान न होण्यासाठी आणि सरकारला याबाबत आमच्या ज्या समस्या आहेत त्या पटवून देण्यासाठी, प्रशासनाला या आमच्या समस्या निराकरण करण्यासाठी हा माझा महाराष्ट्र दौरा गेल्या 6 ऑगस्टपासून सुरू आहे। आणि त्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये नागपूर, अमरावती, वर्धा, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्यात आलेली आहे। किनवट आणि माहूर तालुक्यामधील येथे बहुसंख्य आदिवासी महादेव कोळ्यांचे गावं असताना येथे अनेक प्राचीन काळापासून इथं महादेव कोळी इथं वस्ती करून राहत असताना त्या महादेव कोळ्यांना सुलभपणे प्रमाणपत्र इथं अनुसूचित जमातीची मिळत नाही। यासाठी मोठ्या प्रमाणावर इथं नेहमी संघर्ष सुरू असतो प्रशासन आणि आदिवासी महादेव कोळ्यांच्या बाबतीमध्ये। आज त्यांच्या समस्या निवारण होण्यासाठी आज आम्ही येथील उपविभागीय अधिकारी कावरी मेघना मॅडम यांची भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। याबद्दल अनेक पुरावे त्यांना दाखवले। त्यांनी देखील कबूल केलं आहे की नक्कीच मी यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करेल, सहकार्य करेल। हे तर होत आहे, परंतु प्रांताधिकारी मॅडमचे अभिनंदन। परंतु या किनवट माहूर भागातील जे येथील आमदार आहे केराम आमदार, या केराम नावाच्या आमदारांनी आमच्या मतावर यांनी निवडून आले, परंतु मतांवर निवडून आल्यानंतर हे त्या आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या महादेव कोळ्यांना दाखले मिळू देत नाही। याचा रोष आमचा महादेव कोळींचा आहे। आणि नक्कीच जसे यांना आम्ही निवडून दिलं आणि आमदार केले तसे यांना खाली पाडण्याचं काम देखील आमचा महादेव कोळी जमात बांधव करेल। आणि त्यांनी जर तात्काळ आमच्या महादेव कोळ्यांचे प्रश्न सोडवले नाही आणि अधिकाऱ्यांना भेटून आमच्या लोकांना सुलभपणे दाखले देण्याचं इथं सुरू नाही केलं तर नक्कीच आम्ही त्यांना पाडण्याची भूमिका घेणार आहोत। आणि दुसरं, ज्या वेळी किनवटला तसे नांदेडला आंदोलनं झालेली आहे त्यावेळी अनेक संघटना तसेच अनेक मोठे आमदार आदिवासींचे ते चांडाळ चौकडे आमदारांनी नेहमी आदिवासी कोळ्यांच्या विरोधात जाऊन कोळी बोगस आहेत, महादेव कोळी बोगस आहेत, हे जेव्हा यांनी हे पाप केलेलं आहे त्यांना देखील इशारा आहे की या जो कोणी आदिवासी कोळी, महादेव कोळी, ढोर कोळ्यांना, टोकरे कोळ्यांना जो बोगस बोलण्याचं पाप करेल त्यांना नक्कीच या निवडणुकीमध्ये आम्ही हिंगा तर दाखवूच, पण जो कोणी संघटना असो का अधिकारी असो का कोणताही आमदार खासदार असो त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्याचं काम आमच्या जनतेकडून केलं जाईल आदिवासी कोळी जमात बांधवांच्या वतीने। आणि त्याला आम्ही सुरुवात केलेली आहे। तर हा इशारा आहे, याच्या पुढे जो कोणी बोगस बोलताना दिसलं तो ठाण्याचा एक कोणता तळपाडे, तो रिटायर अधिकारी, त्याच्यावर देखील आम्ही केस दाखल करणार आहोत। राजेंद्र भारुडवर केस दाखल करणार आहोत, आमदार किरण लहानमटेवर। तसेच जो पण कोणी आमच्या महादेव कोळ्यांना, टोकरे कोळ्यांना, ढोर कोळ्यांना, मल्हार कोळ्यांना बोगस बोलण्याचं पाप करेल त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आता ही लढाई प्रशासनाच्या विरोधात आहे, पण या 25 चांडाळ चळकोडी आमदार खासदार जे बोगस बोलतात त्यांच्या विरोधात ही जास्त तीव्र होईल। आज इशारा या किनवट येथून मी देत आहे माझ्या समस्त आदिवासी ढोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार महादेव कोळी। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी। सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांना निवेदन देत असताना या प्रसंगी रामराव जमादार,
किशन तरटवाड, अंकुश रेखेवाड, गजानन सोमवाड, दिलीप जमादार, नारायण गोपनवाड, सुनंदाबाई तिघलवाड, सुभाष चंचलवाड, अशोक सादलवाड, सदानंद बैलवाड, प्रल्हाद उडदवाड हे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट GK न्यूज किनवट नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.